आणि हाय बोथळा मग चलून दे. तसं तुमच्या नेत्यांतर काय अडचण आहे? चलते लढतोय ना आम्ही. धनगर बांधवांचे जेवढे नेते 15-16 जण पुढे येतात तिनं माग आरक्षणापुरतं. आरक्षण झालं का आम्ही आमच्या पक्षात राहणार आणि तुम्हाला बी आमच्या मागे राहावं लागेल. धनगरांनी शब्द त्यांना द्या की हो आम्ही तुमच्या मागे राहू. मग काय अडचण राहिली आता? आता तुम्हाला भांडता येणार म्हणून मी भांडायला लागलो आता धनगरांना. मला अधिकार आहे तुम्हाला भांडायचं म्हणून भांडतो. आता तिथे भांडण तरी कोण? मी त्या 4-5 जेवढे नाव घेतले त्यांना जाहीरपणानं मानतो की तुम्ही एखाद्याच मोठं मन करा, चला जाऊ द्या. करतोय ते उपोषण आता चल हाय आम्ही तो मागू नको देऊ मान आम्हाला. पण या धनगराला आरक्षण मिळेपर्यंत या इथं बसा सांगा. बरं आरक्षण मिळणार म्हटलं तर तुमच्या धनगर बांधवांना जर वाटत असलं नेत्यांना आरक्षण मिळणार नाही याला येऊन सांगा. याने मोठे म्हणेन तुम्ही सुद्धा धनगर बांधव हे असं मिळणार नाहीये किंवा मग सरकार असं म्हणलं तू जरा 5-6 महिने थांब. काय हरकत आहे? तुम्ही जे सपाट जण धनगर बांधवांचे नेते काम करतायत समाजात, तुम्हाला समाजाने जीव मानलेला आहे 5-6 जणाला. मग त्या समाजाच्या भावना समजून घेऊन तुम्ही येऊन सांगा असं मिळणार नाही उद्भव सोडतो उपोषण 5-6 महिन्यांनी बघू. काय अडचण आहे? यांनी मोठ्या मनाने माफ करावं त्यांना आणि त्यांनी मोठ्या मनाने सांगावं आम्ही हत्या मागे जाऊ दे. आता अस्मिता ही समाजाची आणि नेत्यालाच मोठं मन करावं लागत असतं हे त्यांनी सगळ्या त्या मी जेवढ्यांचे नाव घेतले त्या बांधवांनी समजून घ्यावं की तुम्हालाच मोठं मन करावं लागणार आहे. समाज मोठं मन करणार नाही. तुम्हीच मोठं मन करा की या समाजासाठी आमचा 2-3 वेळेस अपमान झालाय तरी पण आम्ही आंदोलनाच्या आता पाठीशी टाकतो. ऐका एवढे मोठा भाऊ म्हणतो तुम्ही आम्हाला ऐका एवढे आमचं. माझं एक व्यासपीठ नाव आहे सगळ्या धनगरांच्या नेत्यांना. ऐका आता एवढे दिवस आमचं आणि तुमच्या मनातले राग आमच्यासाठी सोडा, तुमच्या मनातली नाराजी आमच्यासाठी सोडा आणि तुम्ही सगळेजण या आरक्षणासाठी या आंदोलनासाठी धावून या आणि एक जीवन सगळे करा आणि समाजाला न्याय मिळवून द्या. मी जाताना एवढंच सांगतो काळजी घ्या. उपोषणात पाणी जर पहिल्या दिवसापासून पेले असले तर कंटिन्यू प्या. मी गुपचूप बी सांगितलं ना आता पण सांगतो मध्ये सोडलं की कार्यक्रम होतो बरं का. मला आणखी संडास लागलेली. एक तर पहिल्या दिवसापासून प्यायचं नाही पाणी. उपोषणात इतकं बेकार काम आहे. एक तर पाणी प्यायचं नाही तर पहिल्या दिवसापासून प्यायचं नाही. मध्ये पाणी प्यायला सुरुवात करायची. पाणी प्यायचं तर पहिल्या दिवसापासून, नाही प्यायचं तर पहिल्या दिवसापासूनच, मध्ये गेल्यावर नाही. सगळ्यात मोठी चूक झाली माझी इथं मुंबईत. मी 17 दिवस बिना पाण्याचे काढले. पाणी प्यायल्यामुळे माझ्या शरीराचं पुढे वाटलं झालं. मी इथं पाणी पितो. हे असं कुणी येतं 2 घट्ट्या त्याला काय गुपशी बसायचं मला. तिसऱ्या येणार नाही एक पेटूनच ते आमच्या हाताने. तिसरं येतं मग हाताने 2 ठेवून नको का तो आता का अमृत हे का काय का असं करून करून मग फेस पाहिला. उपोषणावर काय परिणाम होणार आहे हे माझ्या ध्यानात नाही आलं. कारण मी कधीच उपोषणात पाणी पिलो नाही आतापर्यंत. की पहिली वेळ होती पाणी पिलो तर माझ्या पोटात इतकी आग होती तर आणखी सुद्धा. कारण ते पाणी उकळलं नाही की एखादी गाडी असती गरम झालेली आणि तिथं पूर्ण पाणी संपलं आणि एका एकीच पाणी ओतलं की जाळत होतं भडका. असं अचानक झालं माझं. 3 दिवसानंतर मी ते 2-3 घोट पाणी पिलं व्यासपीठावर. नुसतं पोटात आग होत होती. म्हणजे तुम्हाला लय लढायचं म्हणून सांगतो. कारण तुम्हाला परत देवेंद्र फडणवीसला लढायचं सोपं नाही. ती पाठ्याला देऊन मध्ये त्याला निभार माथ्याचा माणूस लागत हो. ते नाही तर नुसतं खोट्या घालता येईल. खोट्या आणायला पक्का देवेंद्र फडणवीस. खोट्या आणलेलं उपक्रमच देत नाही. मी चुकतो फक्त एकटा काढणे चुकते पण मी चुकतो तो. मला पुरा सांगता लागलं होतं ते. आता नाही बरं का. आता त्यांचं आमचं चांगलं जमतं. आता जे खरं ते बरोबर आहे. लपून खोट्या मारलेल्या पुढे उठून फेकल्या नाही आजच्या एक नाही ठेवली. पण आता बरं आहे त्यांचं आमचं दिलं म्हणल्यावर आम्ही सन्मान केला त्यांचा. तुम्ही आम्हाला मराठवाड्यात दिलं. आता सातारा संस्थांचं राहिलंय तेवढं त्यामुळे आम्ही त्यांचा सन्मान केला. आता आमचं त्यांचं बरं आहे सध्या बरं का. इचकू शकतो त्याची काय आंदोलन सांगता येतं. कारण आपण कधीच नेत्याला मया नाही लावली. सन्मान मेंटेन करण्यासाठी कधी आंदोलन नाही केलं. पुरं प्युअर आणि प्युअर जातीचाच राहिलो मी. कधीच नेत्याचं झालो आणि होणार बी नाही.
त्यामुळं माझी हात जोडून विनंती आहे, पुन्हा एकदा तुम्हाला तुम्ही सगळ्यांना आव्हान करा. नसता तुम्ही माझ्या म्हणण्यावर नाही, तुम्ही नसता बिनधास्त ऑफिसर सोडून द्या, कणाकणा त्यांच्या घरी जा सगळ्यांच्या, आणि सगळ्या सांगा पुऱ्या नेत्याने उतरायचं, मी तुमच्याकडून नाक घालतो. जाती